हो, फर्स्ट टाइम आलो आम्ही. वेलकम आहे डोममध्ये. तर ह्याचं नाव आहे वर्ल्ड पीस डोम. आणि ह्याला वर्ल्ड पीस डोम बोलायचं कारण आहे कारण की हा वर्ल्डमध्ये सगळ्यात मोठा डोम आहे. तुम्ही जेव्हा एंटर केलं या डोममध्ये तुम्ही बेल पाहिली असेल तर ती बेलचं नाव आहे वर्ल्ड पीस बेल. ते बेल तिथं ठेवण्याचं कारण काय की डोम आहे तुम्ही पाहिलं असेल आपल्याला तर टॉपवरती सरस्वती देवीचं मंदिर आहे. तर त्या मंदिरचं दर्शन व्हावं त्या पॉईंटवरून आपल्याला टेम्पल क्लिअरली दिसतं सरस्वतीचं, म्हणून ती बेल तिकडं ठेवली आहे. आणि आपल्या त्या हाईटला आपलं हात जाऊ नाही शकत, आपण त्याला प्रे करू नाही शकत, म्हणून ती बेल तिथं ठेवली आहे. मग त्याच्यामध्ये वर्ल्ड पीस बेल असं म्हणून तिथं ठेवलं. पुढं आल्यानंतर तुमच्या राईट आणि लेफ्ट साईडला काही पिलर्स होते. 9 लेफ्ट साईडला 9 राईट साईडला. तेच त्याच्या लेफ्ट साईडला जे आहेत ते आहेत सायंटिस्ट फिलॉसॉफर्स आणि राईट साईडला जे आहे ते सगळे संत लोक, संत तुकाराम महाराज. तर त्याला काय म्हणतात एंटायर नॉलेज कॉरिडॉर बोलतात त्याला. कारण की तिथे सायन्स आणि सगळे जे फिलॉसॉफर्स आहेत त्या सगळ्यांचे हे लावल्यामुळं स्टॅच्यू लावल्यामुळं त्याला नॉलेज कॉरिडॉर असं म्हणतात. पुढे आल्यानंतर तुम्ही एक मोठं स्टॅच्यू पाहिलं असेल डॉक्टर विश्वनाथ कराडांचं आहे. ते कोथरूडमध्ये राहतात. ते 84 इयर्सचे आहेत आणि ते ओनर आणि क्रिएटर आहेत त्या डोमचे. पुढे आल्यानंतर स्टेप्स जे होते ते टोटल 49 स्टेप्स आहेत. त्या स्टेप्सवरती डिटेल्समध्ये छोटे छोटे बारीक पाहिलं आम्ही. येस थॉट्स लिहिले. ते सगळे संत जे लोक होते ते त्यांचं असं पॉझिटिव्ह एक मेसेज जावं म्हणून ते हा श्लोक आणि थॉट्स त्याच्यावरती लिहिले. पुढे आल्यानंतर डोमची हाईट आहे टोटल 263 फीट आणि त्याचा जो डायमीटर आहे तो आहे 160 फीटचा डायमीटर. तर वर्ल्डमध्ये बरेच डोम आहेत जो ह्याच्यापेक्षा हाईटला मोठे आहेत, बट त्याचा डायमीटर एवढा मोठा नाही, म्हणून हा वर्ल्डमधला सगळ्यात मोठा डोम आहे. आणि ह्याचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड लंडनचं जे आहे त्याच्यामध्ये ह्याचं नाव पण रजिस्टर्ड आहे. त्याच्यामुळे हा वर्ल्डमध्ये सगळ्यात मोठा डोम आहे. त्याच्या सेंटरला तुम्ही एक बेल पाहिली असेल जी हार्मोनिक बेल होती. त्याच्या सेंटरला 10 डिफरंट रिलिजन्सचे साईन्स पण होते. तर रिलिजनचं साईन तिथं ठेवण्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण गणेशाच्या मंदिरात जातो तिथं आपण फक्त लॉर्ड गणेशला आपण वर्शिप करून प्रेयर करून बाहेर येतो. एका सेम प्लेसला आपण डिफरंट रिलिजनच्या गॉडला आपण प्रे नाही करू शकत, म्हणून आपण ती एकच बेल अशी लावली की तुम्ही हर रिलिजनला तिकडे ॲट अ टाइम प्रे करू शकता. त्याचं अजून स्पेसिफिक रिझन असे की जेव्हा तुम्ही ती बेल हलवता त्याला एक वेव्ह देता, मोमेंटम देता, तर त्याचे वेव्स त्यावरून ती वर जाते आणि तेवढ्याच फास्ट ती खाली येते. तर ते फिजिक्सचे क्वांटम किंवा ऑसिलेशन कसं ते लॉज असतात त्याच्या अकॉर्डिंग ती बनवली आहे. ती बेल थांबत नाही. एकदा तुम्ही त्याला वेव्ह दिले की ते कंटिन्यू रिप्रोड्यूस करत राहते वेव्ह आणि ती वर खाली चालू राहते. मग जोपर्यंत आपण त्याला फिजिकली टच देत नाही, होल्ड करत नाही, त्याचे वेव्स ब्रेक करत नाही तोपर्यंत ती वेव्ह स्टॉप होत नाही, म्हणून त्याचं ते बेल्ट ठेवले आहे. पुढाला तुम्ही लायब्ररी पाहिलं, ह्याला संत ज्ञानेश्वर वर्ल्ड पीस लायब्ररी असं म्हणतात. ही वर्ल्डमध्ये सगळ्यात मोठी लायब्ररी आहे. ही लवकरच डिजिटल प्रोसेस पण चालू आहे त्या लायब्ररीची, म्हणजे तुम्ही लवकरच त्याच्यामध्ये कम्प्युटर बेस तुम्ही त्याच्यामध्ये बुक्स रीड करू शकता, ऑनलाईनही बुक्स रीड करू शकता इथे. त्याच्यानंतर ह्याचं एक स्पेसिफिक रिझन किंवा युनिकनेस आहे की ह्याच्यामध्ये 108 टोटल पिलर्स आहेत. आणि डॉक्टर विश्वनाथ कराडांचं एकच मोटिव्ह होतं की आजकालची जनरेशन आहे ते मोस्टली सायन्सवरती जास्त डिपेंडेंट आहे. त्याला सायन्सवरती जास्त ट्रस्ट आहे, नाही तर पूर्वज जे सांगतात त्या गोष्टीवर त्याला ट्रस्ट नव्हता, म्हणून त्यांनी सायन्स अँड स्पिरिच्युअलिटीचं पूर्ण वे इथं दाखवलं आहे की सायन्स टू स्पिरिच्युअलिटी कशी जनरली पाहिजे आपली. तर त्याचं कॉम्बिनेशन करून त्यांनी हा डोम बनवला का तर आपल्या आजच्या जनरेशनला सगळे आपले संत लोक माहीत असले पाहिजे, ते किती हुशार होते तेही कळलं पाहिजे. माझा सायंटिफिक रिझन काय असेल हा 108 पिलर बनवण्याचा, तर ह्याच्या हातमध्ये हे जे ब्लू कलरचे आहे ते 108 पिलर्स आहे टोटल. तर सायंटिफिक रिझन असं आहे की आपले 12 ॲस्ट्रॉलॉजी सायन्स असतात आणि आपले टोटल प्लॅनेट किती आहेत 9 प्लॅनेट, त्यांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो तर आन्सर 108 येतं. हे झालं सायंटिफिक रिझन. आता नॉलेज बेस जर झालं तर किंवा आपण रिलिजन बेस जर केलं तर आपण जेव्हा माळा जपतो देवाला प्रेयर करतो त्या माळा आपण जे स्ट्रिंग्सवरती जे रोजरी असते किंवा तुम्ही जे माळा जपतो ते पण 108 बीट्स असतात. तर हे झालं पूर्वजांची दिलेली इन्फॉर्मेशन. म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन करून इथं 108 पिलर्स आपण ठेवले आहेत. तसेच त्या डोममध्ये एंटायर 54 स्टॅच्यूज आहेत. आतमध्ये जे डोमचे तुम्ही स्टॅच्यूज पाहिले ते सगळ्या संत लोकांचे, बाहेर आहे ते सगळे सायंटिस्ट फिलॉसॉफर्स ऑथर्सचे. हे इथं जे सेंटरला तुम्ही पाहिलं असं जे मधला सेंटर जो आहे पिलर त्याच्यामध्ये सगळे रिलिजनचे सायन्स आहेत आणि त्यांच्या रिलेटेड बुक्स सुद्धा ठेवले स्पेसिफिक रिलिजनचे. संत ज्ञानेश्वराचं मंदिर आहे सेंटरमध्ये, त्यांचं इव्हन मूर्ती पण आहे मेडिटेशन करतात, कारण की संत ज्ञानेश्वर हे मेडिटेशन आणि योगामध्ये खूप बिलीव्ह करत होते. त्यांचा खूप मोठा इन्फ्लुएन्स होता. आपण आजकालची जनरेशन पण त्यांच्यामुळे खूप योगामध्ये आजकाल आहे. त्याच्यामुळे त्यांचं एक रेप्लिकेशन किंवा त्यांचं एक इन्स्पिरेशन म्हणून एक मेडिटेशन हॉल पण आहे खाली, तिथं तुम्ही थांबून मेडिटेशन खाली आहे. म्हणजे सेटअप कसं आहे की वरती कलशच्या खाली सरस्वती देवीचं मंदिर, त्याच्या खाली हार्मोनिक बेल आणि त्याच्या खाली संत ज्ञानेश्वराचं मंदिर आणि त्याच्या खाली मेडिटेशन हॉल, हे असं सेटअप आहे एंटर. आता आपण डोमच्या खाली आहोत, हे सेंटर खाट. त्याच्यानंतर गीता भवन.
गीता भवनच्या तुम्ही एंट्रन्सच पाहिलं असं 5 पांडवांची मूर्ती आहे. हो. ते मोक्ष प्राप्तीला जात असताना जो सेटअप तिथं केला आहे. फक्त युधिष्ठिर ते पार केले, बाकीचे तिकडे काय पोहोचू शकले नाही. तो एक सेटअप आहे. अच्छा. आतमध्ये गेले म्हणजे तिथं आता 5 पांडवांच्या मूर्त्या आहेत. हा बाहेरच आहे. हा. 5 पाच आणि बरोबर. नंतर द्रौपदी पण आहे आणि बरोबर. त्याच्यासोबत एक पुत्र जो आहे तो यमदूत आहे. अच्छा. हा तो त्यांच्याकडे लक्ष ठेवायला होतं की खरं मोक्ष प्राप्तीला जाऊ शकतात का नाही म्हणून अच्छा. त्यांच्याकडे लक्ष- पण ह्यांना माहित नसतं की हा पुतळा पण एक बरोबर, यमदूत आहे. बरोबर. ह्यांना माहित नसतं. मग तो सेटअप तिथं केला आहे. गीता भवनमध्ये आतमधला जेव्हा कौरव आणि ह्यांचे जेव्हा वॉर चालू होता, त्यांचं जेव्हा युद्ध चालू होता, त्याच्यामुळे महाभारत घडलं. तर त्या टायमिंगला अर्जुन रेडी नव्हता. तो म्हणत होता की मी माझ्या भावाच्या आगेस जाणार नाही, कारण की तो त्याचा चुलत भाऊ होता. बरोबर. मग तो जेव्हा आगेस जात नव्हता, मग त्यावेळेस श्रीकृष्ण येऊन त्याला 18व्या अध्यायातून भगवद्गीतेला सांगतात की तू का लढलं पाहिजे, आपल्या धर्मासाठी तू लढलं पाहिजे, सत्याचा साथ दिला पाहिजे. जरी तो भाऊ असला पण तो चुकीच्या मार्गावर त्याला समजवला पाहिजे आणि तू आपल्या जगासाठी काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. मग ते त्याला मोटिवेट करतात, त्याला पॉझिटिव्ह एक एनर्जी देतात. मग तो अर्जुन रेडी होतो वॉरसाठी आणि मग तो वॉर करतो. मग तो सेटअप त्यांचा तिकडं तो गीता भवनमध्ये दाखवला आहे आतमध्ये. आणि एंटायर डोमची शॉर्टमध्ये. थँक्यू खूप धन्यवाद. आपलं नाव मॅडम? आपलं नाव सांगतात? येस, माझं नाव तन्वी नॉर्टन आणि मी डोममध्ये आता गाईड वर्क करते आणि मोस्टली इंटरनॅशनल विजिटर्स हेल्प करते. इंग्लिश स्पीकिंग करते. अच्छा.